मंडळी, एका गरीब बाईने काबाड कष्ट करून आपल्या मुलाला खूप शिकवलं. मुलगा मात्र मोठा झाल्यानंतर काम करण्याऐवजी जुगार खेळू लागला. एके दिवशी त्याने जुगारामध्ये खूप सारे पैसे लावले आणि तो जुगारामध्ये हरला. जुगार जिंकणारा व्यक्ती त्या मुलाला म्हणाला, मी उद्या सकाळी तुझ्या घरी येईन आणि सर्वात पहिले जी वस्तू माझ्या हाताला लागेल ती मी घेऊन जाईन. मुलगा टेन्शन मध्ये आला, आपल्या घरी आला आणि सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली. म्हातारी आई आपल्या मुलाला म्हणाली, मी यातून तुला वाचवेन, पण तुला मला वचन द्यावं लागेल की इथून पुढे तू कधीही जुगार खेळणार नाही. मुलाने आपल्या आईला वचन दिलं. त्यानंतर त्या म्हातारी आईने घरातील सर्व दागिने आणि पैसे एका पेटीमध्ये ठेवले व ती दागिन्याने भरलेली पेटी आणि पैसे आपल्या झोपडीवरती ठेवली. दुसऱ्या दिवशी तो जुगार जिंकणारा व्यक्ती त्या मुलाच्या घरी आला. त्याने पाहिले की झोपडीवरती एक पेटी आहे आणि त्या पेटीमध्ये भरपूर असे पैसे आणि दागिने आहेत. झोपडीवरती चढून ती पेटी काढण्यासाठी त्या जुगार जिंकणाऱ्या व्यक्तीने समोर असलेल्या शिडीला हात लावला. त्यानंतर ती म्हातारी आई पळतच बाहेर आली आणि त्या व्यक्तीला म्हणाली, ठरल्याप्रमाणे तू ज्या वस्तूला हात लावणार होतास ती वस्तू तुझी होणार होती. आता तुला ही शिडी घेऊन जावे लागेल. त्यानंतर त्या जुगार जिंकणाऱ्या माणसाने आपला शब्द पाळला आणि शिडी घेऊन निघून गेला. तात्पर्य, आई आपल्या मुलाला नेहमी संकटातून काढण्यासाठी नेहमी तयार असते. विचार आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.